पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्ड अर्थात HND हॉस्टेल सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत। ही ट्रस्ट का वादात सापडली, नेमका वाद आहे तरी काय, माजी विद्यार्थ्यांचा आरोप नक्की काय आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। व्हिडिओच्या सुरुवातीला जाणून घेऊयात ही ट्रस्ट नेमकी आहे काय। सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची स्थापना 1958 साली झाली। ही ट्रस्ट विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिक्षण, आरोग्य केंद्र तसेच गरिबांसाठी वैद्यकीय सेवा अशा परोपकारी कामांसाठी उभारली गेली। ही एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे जी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत आहे। या संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील गरीब व गरजू मुलांना मदत करण्याचा आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीने ही जागा संस्थेला दान केली नसून 29 जुलै 1958 रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही जागा विकत घेण्यात आली। पुढे या जमिनीवर गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बांधण्यात आले। हे हॉस्टेल मुख्यतः जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी होते जे पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येतात। त्यावेळी पुण्यात विद्यार्थ्यांना राहायच्या सुविधा कमी होत्या, म्हणून ट्रस्टने जैन विद्यार्थ्यांसाठी हे पाऊल उचलले। मागची तब्बल 60 वर्षे ही इमारत कार्यरत आहे, पण आता ही इमारत जुनी झाली असून इमारतीची दुरावस्था झाली आहे। संस्थेतील पायाभूत व्यवस्था जुन्या झाल्या असून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्टेल पुन्हा बांधणे आवश्यक होते। यासाठी 16 डिसेंबर 2024 रोजी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली। या बैठकीत मालमत्तेच्या संभाव्य विक्रीबाबत चर्चा झाली। ट्रस्टला हे काम पारदर्शकपणे करायचे होते, म्हणून 20 डिसेंबर 2024 रोजी याबाबतची सार्वजनिक सूचना वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली। ही सूचना बिझनेस स्टँडर्ड, दैनिक पुढारी, दैनिक प्रभात अशा वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आली। इच्छुक कंपन्यांकडून बोली मागवण्यात आली। काही कंपन्यांनी बोली लावली, त्यात गोखले बिल्डर्सच्या गोखले लँडमार्क LPN ने सर्वाधिक बोली लावली। ट्रस्टने या प्रक्रियेसाठी कायदेशीर मार्ग अवलंबला। बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या कलम 36 अंतर्गत मुंबईतील चॅरिटी कमिशनरकडे अर्ज दाखल केला। चॅरिटी कमिशनरनेही काही अटींसह या अर्जाला मंजुरी दिली। 4 एप्रिल 2025 रोजी यासाठी परवानगी मिळाली। यानंतर ट्रस्टने मालमत्ता गोखले लँडमार्क्सकडे हस्तांतरित केली। ही सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे पार पडली। आता नवीन योजनेअंतर्गत नेमकं काय होणार आहे, तर सदर मालमत्तेवर आधुनिक सुविधा असलेले नवे हॉस्टेल बांधले जाईल। हे हॉस्टेल जागतिक दर्जाचे असेल। विद्यार्थ्यांसाठी आरामदायक खोल्या, अभ्यासासाठी जागा, जेवणाची सोय आणि इतर सुविधा असतील। महत्त्वाचे म्हणजे या जागेवर असलेले जैन मंदिर जसे आहे तसे कायम राहील। मंदिर आणि वसतिगृहासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार केले जाईल। ट्रस्टचे विश्वस्त चकोर गांधी यांनी हे स्पष्ट केलं आहे। पण इतकी पारदर्शक प्रक्रिया पार पडून सुद्धा काही समाज घटकांनी गोखले बिल्डर्सवर हेतू परस्पर आरोप करण्यास सुरुवात केली। ही मालमत्ता बाहेरच्या बिल्डरला विकली आहे, जैन समाजाची संपत्ती बळकावली जात आहे, मंदिर काढले जाणार आहे अशा अफवा पसरवल्या गेल्या। जुलै 2025 मध्ये असोसिएशन ऑफ SHND हॉस्टेल ॲल्युमिनी नावाची एक संघटना स्थापन झाली। ही संघटना चॅरिटी कमिशनरच्या आदेशानंतर उभी राहिली। या संघटनेने ट्रस्टच्या निर्णयाला विरोध केला, तसेच गोखले बिल्डर्सवर आरोप करण्यास सुरुवात केली। याबाबत ट्रस्टने मालमत्ता विकली गेली असली तरी जैन समाजाची फसवणूक झालेली नाही। नवीन इमारतीमध्ये आधुनिक सुविधा असलेले वसतिगृह उभारण्यात येणार आहे। जैन मंदिर कायम ठेवले जाईल, त्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असेल। विद्यार्थ्यांचे हित, शिक्षणाची सोय आणि समाजासाठी केलेले परोपकारी कार्य सुरूच राहणार आहे, अशा प्रकारचा स्पष्ट खुलासा त्यांनी केला। तसेच जानेवारी महिन्यात विद्यार्थी मेळाव्यात सुद्धा याबाबत स्पष्ट माहिती दिली होती। त्यानंतर एप्रिल महिन्यातही भगवान महावीर जयंती वेळी समाजासमोर याबाबतची माहिती मांडण्यात आली होती, पण त्यावेळी कोणीही या निर्णयाला विरोध केला नाही असे ट्रस्ट कडून सांगण्यात आलं आहे। तरीही काही स्वार्थी मंडळी ट्रस्टची बदनामी करण्यासाठी खोट्या अफवा पसरवत असल्याचा आरोप हॉस्टेलचे अधीक्षक सुरेंद्र गांधी यांनी केला आहे। स्पष्टपणे खुलासा करून सुद्धा सोशल मीडियावर ठराविक गटांनी गोखले बिल्डर्स व ट्रस्टवर हेतू परस्पर आरोप करणे चालू ठेवले। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा आरोप होत असल्याने गोखले बिल्डर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे। तसेच हे आरोप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 5 महिन्यांनी नवरात्र उत्सवात करण्यात येत असल्याने या शंकांना अजून बळ मिळत आहे। कारण गेल्या 13 वर्षांपासून गोखले बिल्डर्स प्रत्येक नवरात्रोत्सवात ग्राहकांसाठी खास ऑफर्स घेऊन येतात। हे व्यावसायिक परंपरेने सुरू असताना या वर्षीच्या नवरात्रोत्सवातच गोखले बिल्डर्सला अचानकपणे एका विशिष्ट वादात ओढलं गेलं। हे लक्षवेधी आहे। इतक्या वर्षांपासून कोणतीही वादग्रस्त परिस्थिती उद्भवली नव्हती, पण नेमकं याच सणासुदीच्या काळात आणि ऑफर्सच्या मोसमात अशा प्रकारे त्यांच्यावर टीका केली जाणं हा फक्त योगायोग आहे असं मानणे कठीण आहे। त्यामुळे या वादाच्या टायमिंग बाबत संशय व्यक्त होणं
स्वाभाविक आहे. गोखले बिल्डर्सच्या या सणासुदीच्या विक्री हंगामात एखाद्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याने अथवा एखाद्या गटाने हेतू परस्पर त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला का, हा प्रश्न आता पुढे येतोय. तसेच जी माजी विद्यार्थ्यांची संघटना या प्रक्रियेला आणि गोखले बिल्डरला विरोध करत आहेत, ती संघटना जागेबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थापन झाली आहे. तसेच 6 महिने उलटल्यानंतर ऐन नवरात्र उत्सवात आरोप करत असल्याने संघटनेच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच जागा हडपण्याचा आरोप सुद्धा खोटा असून गोखले बिल्डर्सवर अशा प्रकारचे सनसनाटी आरोप करून कोणाला फायदा होत आहे, अशा प्रकारची चर्चा सध्या पुण्यामध्ये रंगली आहे. आता जाणून घेऊयात या प्रकरणातील गैरसमज निर्माण होण्याची काही कारणे. 1. कायदेशीर प्रक्रिया लोकांपर्यंत नीट पोहोचली नाही. 2. विक्री हा शब्द वापरल्याने लोकांना वाटले की वसतिगृह कायमचे संपले. 3. सोशल मीडियावरून एकतर्फी माहिती पसरवली गेली. आणि 4. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे बदनामी मोहीम उभारली गेली. व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रस्टचे विश्वस्त चकोर गांधी हे दिगंबर जैन समाजातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी 45 वर्षांपासून सेवा दिली आहे. ट्रस्टने नेहमीच विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम केले आहे. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टचा उद्देश हा नेहमीच शिक्षण, परोपकार आणि जैन समाजाची सेवा हा राहिला आहे. तसेच ट्रस्ट पुण्याच्या उपनगरात आणखी 2-3 वसतिगृह बांधण्याची योजना देखील करत आहे. पूर्वी विद्यार्थी जेव्हा पुण्यात येत तेव्हा त्यांना राहण्याची जागा मिळत नव्हती. ट्रस्टने त्यांना आधार दिला. आजही ट्रस्ट तेच करत आहे. मात्र अफवांमुळे ट्रस्टची बदनामी होत आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गोखले बिल्डर्सला ही जागा देण्यात आली म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी हे केलं जातंय का? पुणेकरांमध्ये आता अशीच चर्चा सुरू झाली आहे. परोपकार हा जैन धर्माचा मूलभूत भाग आहे. सेठ हिराचंद नेमचंद यांनी ही ट्रस्ट उभारली जेणेकरून पुढच्या पिढ्या लाभ घेतील. आज ट्रस्ट तेच काम करत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.